नमस्कार, मी योगेश. सध्या आपण आहोत हातकणंगले तहसील कार्यालयाजवळ आणि आपल्यासोबत आहेत महेश पांडुरंग चव्हाण. हे 2012 सालच्या दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य होते. सध्या ते महाडिक ज्या ठिकाणी जिल्हा परिषद होते, महाडिक परिवार, त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. नेमकं काय सांगा सर आपण या निवडणुकी संदर्भात? या ठिकाणी शिवलीमधून आम्ही यापूर्वी बऱ्याच झडपी निवडणूक लढलोय आणि जिंकलोय सुद्धा. या ठिकाणी मी 2007 ला जिल्हा परिषद देशमुख सभागृहात अतिशय उत्कृष्ट काम केलंय. त्यानंतर या ठिकाणी आता पुन्हा एकदा संधी आलेली आहे. ओबीसीचं आरक्षण या ठिकाणी डिक्लेअर झाल्यानंतर मी माझी उमेदवारी आज दाखल केल्या. जनतेच्या विश्वासावर निश्चितपणानं माझा विजय हा पक्का आहे, मला खात्री आहे. कारण की मी गेले 25-30 वर्ष सातत्यानं या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये आहे. त्यामुळे निश्चितपणानं शिर्डी मतदारसंघात धक्कादायक निकाल असेल यामध्ये कुठलीही शंका असणार नाही. आणि आम्ही ही निवडणूक महाविकास आघाडी या माध्यमातून लढतोय. आमची तिथं स्थानिक आघाडी आहे, त्या माध्यमातून या ठिकाणी निवडणुकी लढतोय. सर, राजकारणात बल्लाडी ताकद महाडिक ओळखलं जातं, त्या विरोधात तुम्ही लढताय. नेमकी काय रणनीती तुमची? या ठिकाणी आतापर्यंत आम्ही त्यांना प्रस्थापित असताना सुद्धा अनेकदा धक्का दिलाय. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हा लढा निश्चितपणाने झालाय आणि त्यामध्ये माझाही विजय झालाय. आणि ह्यापूर्वी आम्ही त्याच्या विरोधात 3-4 निवडणुका जिंकलेल्या आहेत, ग्रामपंचायत सुद्धा जिंकलेल्या आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी मी निवडून येण्याची खात्री आहे. आपण ऐकलात महेश चव्हाण यांनी सांगितलेलं आहे की नक्कीच यावेळी गावच्या सर्व विकासासाठी आपण निवडणुकीला उतरलो आहोत, अशा प्रकारचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. धन्यवाद सर.